आज असा पदार्थ बनवला आहे जो खूप चविष्ट आहे, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनतो, अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतो आणि कोकणामध्ये तर सर्रास बनवला जातो। याला उकड असं म्हणतात। बऱ्याच लोकांना माहीत असेलही। कशी बनवायची ते आज सांगते। आपल्याला याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे तांदळाचं पीठ लागतं। तांदळाचं पीठ जेवढं आहे त्याच्यात चौपट आपल्याला ताक घ्यायचं आहे। जर ताक आपलं खूप जास्त आंबट असेल तर अर्ध ताक आणि अर्ध पाणी घ्यायचं आणि लसूण आणि मिरची लागेल आपल्याला हिरवी इथे। आता हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते आपण ठेचून घ्यायचं। बऱ्याच ठिकाणी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं जातं, पण जर का आपण ठेचून घेतलं तर उकड खाताना लसूण जर लागला तर खूप छान एक चव लागते, म्हणून ठेचून घ्यायचं। ह्याचे पूर्ण असं बारीक करून त्याची चटणी तयार करायची नाहीये, फक्त वरच्यावर असं ठेचून घ्यायचं। खूप छान चव येते ह्याच्याने। आता हे ठेचून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, कारण की आपल्याला फोडणीसाठी लगेचच हे लागणार आहे। खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीही घालायची गरज पडत नाही उकडमध्ये, कारण की त्याची स्वतःची चव आणि टेस्ट इतकी सुंदर असते की बस। आता ताकामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता डाळीचं पीठ ज्याप्रमाणे गोळे होतात तसं तांदळाच्या पिठाचे बिलकुलही गोळे होत नाही, पटकन मिक्स होतं ते। त्याला काही फार जास्त म्हणजे तसदी घ्यायची, त्रास घेण्याची गरज पडत नाही, एका झटक्यामध्ये मिक्स होऊन जातं। तर ताकामध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता इथे अजून एकदा सांगते, समजा जर ताक आंबट असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा आणि थोडं ताक मिक्स करा, नाहीतर मग खूपच जास्त आंबट होऊन जाईल ती उकड। त्यामुळे माझं ताक इथे आंबट नव्हतं म्हणून मी पाण्याचा वापर नाही केला फार। आता तेल घेऊयात एका पॅनमध्ये। तेल घेतल्यानंतर मग तेलामध्ये ते गरम झाल्यानंतर मोहरी घालायची। तेल साधारण मी एक 4 ते 5 चमचे इथे घेतलेलं आहे। नंतर ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी घालून मग आपण जे मिरची आणि लसूण ठेचून घेतलं होतं ते घालून घ्यायचं। जरा थोडा वेळ परतून घ्यायचं, म्हणजे थोडंसं शिजलं पाहिजे, फ्राय झालं पाहिजे व्यवस्थित लसूण, त्यामुळे कच्चेपणा गेला पाहिजे त्याच्यातला। आणि लसूण चांगलं छान फ्राय झालं की मग ह्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडा हिंग घालायचा। हिंगाचाही सुंदर वास येतो, त्यामुळे थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घालून पुन्हा एकदा परतायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे तयार केलेलं ताक आहे ते घालायचं। पण लसूण हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा, फ्राय केल्याशिवाय त्याची चव अशी लागणार नाही व्यवस्थित। त्यामुळे मग ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं ताक आणि पीठ जे होतं ते घालून घ्यायचं मिश्रण, आणि मग ह्याला कॉन्स्टंट हलवत राहायचं। आता हे 5च मिनिटात पुढे तयार होतं, कारण की लगेचच तांदळाचं पीठ शिजून जातं ह्याच्यातलं। पण हे कॉन्स्टंट हलवत राहायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गोळे होत नाहीत आणि खूप सुंदर अशी उकड तयार होते। ह्याच्यामध्ये नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून घेतल्यानंतर मग एक 5 मिनिटं हलवत राहायचं। काय होतं ना, ह्याच्यामध्ये गोळे नकोत व्हायला। आता काही जण काय करतात, खूप पातळ अशी उकड तयार करून घेतात, तर काही जण अगदी म्हणजे उपम्यासारखी घट्ट अशी उकड तयार करतात। मग ज्याप्रमाणे आपल्याला हवी आपण त्याप्रमाणे शिजल्यानंतर त्याचा थिकनेस ठेवला तरी चालतो। आता ही उकड जी आहे ही कसं आहे, आजारी माणसाला सुद्धा प्रचंड, म्हणजे समजा कोणाला घरात ताप वगैरे आला असेल ना, तर तुम्ही ही अशी उकड जर बनवून दिलीत तर तोंडाला अतिशय सुंदर चव येते। कारण की काय होतं, तापाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खाणं पिणं सगळं आपल्याला कडवट लागतं, काही खावंसं वाटत नाही। अशी उकड जर बनवून दिलीत तर खूप छान, म्हणजे खायला पण आजारी माणसाला आवडेल आणि छान लागते ही, खरंच खूप सुंदर लागते। एकदा नक्की करून बघा। आता ह्याचा थिकनेस बघा, आता हा घट्ट होत चाललेला आहे, तांदळाचं पीठ शिजलेलं आहे त्याच्यामुळे। आता घट्ट झालं की आपली ही उकड तयार झाली। आता ह्याच्यात अजून तुम्हाला घट्ट करायची असेल तर तुम्ही अजूनही घट्ट करू शकता, म्हणजे अगदी उपम्यासारखी। पण मी इथेच आता गॅस बंद करणार आहे। मी ह्याच लेवलपर्यंत घट्ट करते, कारण की ते खायला खूप छान लागते। उकड आपली तयार झालेली आहे। याच्यावरती सजावटीसाठी दुसरं काहीही घालण्याची गरज पडत नाही। खोबरं नको, कोथिंबीर नको, काहीही नको। फक्त 1 ते 2 चमचे वरून कच्चं तेल घालायचं, त्याची एक वेगळीच टेस्ट लागते। त्यामुळे तेल घालून मग नंतर ते हलवून घ्यायचं आणि मग गरमागरमच खायचं। अतिशय अप्रतिम लागते खायला। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।